नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमेला साजरा केला जातो. 2025मध्ये अश्विन पौर्णिमा ही सोमवार दिनांक 6 ऑक्टोबरला आली आहे. तर आपल्याला सोमवार रात्री 12 ते 1च्या दरम्यान चंद्राची पूजा करायची आहे आणि चंद्राला गोड आठवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हे अमृतासमान दूध आपण सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यायचं आहे. पौर्णिमा तर प्रत्येक महिन्यात येते, पण कोजागिरी पौर्णिमेला इतके महत्त्व का आहे? कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री काही सेवा केल्याने, पूजा केल्याने कोणते लाभ होतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. अश्विन महिन्यामध्ये दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हटले जाते. यावेळी शेतातील नवीन धान्य घरी येत असते, म्हणून या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. या दिवशी चंद्र स्वतःच्या 16व्या कलेने फुललेला असतो, म्हणून या पौर्णिमेला शरद पौर्णिमा देखील म्हटले जाते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ आलेला असतो. संपूर्ण वर्षामध्ये जितक्या पौर्णिमा आहेत त्यापैकी कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र हा सर्वात मोठा आणि आकर्षक असतो. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येत असतात. तर या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सर्वत्र फिरत असतात आणि या वेळेला कोण जागे आहे, कोण झोपले आहे ते पाहत असतात. जे जागे आहेत, कष्टाळू आहेत, त्यांना देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू आशीर्वाद देतात, म्हणून या पौर्णिमेला इतके महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमेला देवांचा राजा इंद्र आणि धनाचे दैवत कुबेर हे देखील पृथ्वीवर येत असतात आणि ते देखील आशीर्वाद देत असतात. तर आपण या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी, भगवान विष्णू, चंद्र, इंद्रदेव आणि भगवान कुबेर यांची पूजा करायची असते. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री अंगणात किंवा टेरेसवरती चूल घालून किंवा गॅसवर दूध आठवले जाते. हे आठवलेले गोड दूध चंद्राच्या शीतल प्रकाशात ठेवले जाते. त्यानंतर चंद्राला नैवेद्य दाखवला जातो आणि हे अमृतासमान दूध सर्वजण प्रसाद म्हणून घेतात. या दिवशी केलेल्या सेवेला देखील विशेष असे महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या पूजेला विशेष असे महत्त्व आहे. त्याचबरोबर आपण इंद्रदेव, भगवान कुबेर, देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील पूजा करायची असते आणि त्यांच्या देखील काही सेवा करायच्या असतात. ज्या घरामध्ये या सेवा घडतात त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. वर्षभर कोणत्याही गोष्टींची कमतरता भासत नाही. या सेवेसोबतच आपल्याला कष्ट देखील करावे लागणार आहेत, कारण जे कष्ट करतात त्यांच्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे अखंड आशीर्वाद असतात. आणि जो माणूस कष्ट करत नाही, आळशी आहे, त्यांना देवी लक्ष्मीची मोठी बहीण अक्काबाई त्रास देऊ लागते आणि आपण म्हणतो की अक्काबाईचा फेरा आला. तर आपण या कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी प्राप्तीच्या काही महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत. या सेवेमध्ये प्रथम आपण 1 माळ किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ म्हणायचा आहे. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र आपल्याला 1 माळ म्हणायचा आहे. विष्णू गायत्री मंत्र 1 माळ. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र आपल्याला 1 माळ म्हणायचा आहे. कुबेर मंत्र 1 माळ. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य धीपतये धन्यधान्य समृद्धी देही दापय स्वाहा. त्याचबरोबर आपण 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे. 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र. या सेवा आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री करायच्या आहेत. या सेवेने आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचे कायम वास्तव्य राहणार आहे. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा अखंड आशीर्वाद आपल्या घरावर राहणार आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ येथे थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.